नेता कार्यकर्त्याचा राहिलेला नाही, पक्ष निष्ठावंताचा राहिला नाही, प्रामाणिकपणा पक्षात दिसत नाही. आज कोण कुणासोबत आहे, कोण कुणाच्या विरोधात आहे हे कळायला मार्ग नाही. विचाराची कधीच राखरांगोळी झाली आणि कष्टाची किंवा प्रामाणिकपणाची कधी होळी ही लोक करतात का ही सांगतात. दर्जेदार पेराल तरच दर्जेदार उगवेल. निकृष्ट दर्जाचं पेराल, उगवायचं सोडा, तुम्हाला दिसण्याचं सोडा, जमिनीच्या वर सुद्धा येणार नाही, अर्थात उगवणार. या व्यवस्थेला जोपर्यंत चांगल्या कामाचा, विकासाचा, डेव्हलपमेंटचा किंवा विचारांचा सुरुंग लागणार नाही आणि भ्रष्टाचारी किंवा घाणेरड्या विचाराची मानसिकतेची इमारत उद्ध्वस्त होणार नाही, तोपर्यंत चांगलं त्या ठिकाणी उगवणार नाही. या राज्याच्या राजकारणाचा जर बारीक विचार केला, नेत्यांच्या भूमिकेचा विचार केला, काही लोकांच्या मानसिकतेचा जर विचार केला, तर ही लोक कधी कुणासोबत विश्वासघात करतील आणि मतदारसंघाचा विकास किंवा स्वतःचा विकास याच्या पुढे दुसरी रेष ओढू शकत नाहीत, अशी मानसिकता सध्या महाराष्ट्रामध्ये झाली. म्हणजे मी राजकारणाच्या काही गप्पा त्या ठिकाणी ऐकत होतो, वेगळ्या वेगळ्या चर्चा ऐकत होतो आणि फक्त जुन्या लोकांचा थोडा राजकीय इतिहास मी तपासण्याचा प्रयत्न केला किंवा त्याच्याबद्दल थोडीशी माहिती घेण्याची प्रयत्न केली. माहिती अशी मिळते की काही निष्ठावंत आणि काही जुनी जाणती माणसं विचारांना इतकी महत्व द्यायची, विचारांशी इतकी बांधील असायची, आपल्या नेत्याने, आपल्या पक्षाने एखादी कदाचित कधीतरी चुकीची जरी भूमिका घेतली असेल किंवा अपघाताने ती घडली असेल, पेशन्स ठेवायचे, नेत्यांच्या पाठीशी राहायचे, पक्षाचं भवितव्य पाहायचे आणि आपला जो मतदारसंघ आहे, आपले जे विचार आहेत, आपल्याला जे काम करायचं आहे ते प्रामाणिकपणे करत राहतात. आज मात्र थोडी जरी भूमिका इकडे तिकडे झाली तर लोक एकमेकाच्या विरोधात चर्चा करतात. हे का घडतंय? कारण जी निष्ठा हरून गेली, स्वाभिमानाची चोरी झाली आणि प्रामाणिकपणाचा जो अस्त झाला, तो आज एका क्षणात हा पक्ष सोडून दुसरा पक्ष, हा गट सोडून दुसरा गट, हा नेता सोडून दुसरा नेता, म्हणजे हे सगळं उड्या मारण्याचं किंवा स्वार्थीपणाचं लक्षण निर्माण झालेलं आहे. याच्यात आमचा तरुण कुठं असेल हो? म्हणजे ज्याच्याकडे पैसा आहे आणि जो सेटिंग लावू शकतो एखाद्या नेत्यासोबत, किंवा जो व्यक्ती, बारकाईनं लक्ष द्या, जो व्यक्ती एखाद्याची चापलुसी करेल, पुढं करेल किंवा प्रत्येकाला विकत घेऊ शकेल, त्याच चालेल. जो प्रामाणिक आणि निष्ठावंत आहे त्याला फक्त कार्यकर्ता म्हणून ठेवलं जाईल, वापरलं जाईल आणि बाजूला सरकवलं जाईल. आता मूळ मुद्दा तिथं आहे, जुन्या जाणत्या लोकांनी जे वैचारिक वारसा दिला, राजकीय, सामाजिक, आर्थिक वारसा दिला, विकासाचा त्या ठिकाणी मार्ग दाखवला, तो आता कुठंच दिसायला तयार नाही. आणि मग विजनरी नेते जे आहेत, ज्यांच्याकडे फार मोठा म्हणजे काम करण्याचा अनुभव आहे, ज्यांच्याकडे विकासाच्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं, अशी माणसं बोटावर सुद्धा मोजण्यासारखी नाहीत. उदाहरण सांगतो तुम्हाला, एक प्रशासकीय अधिकारी एखाद्या, म्हणजे बघा, अन्न आणि औषध प्रशासनाची जबाबदारी त्या डिपार्टमेंटची घेतल्यानंतर अख्ख्या राज्याला हलवू शकतो. असे 22 नेते आणि 22 अधिकारी या राज्याला फक्त 10 वर्ष जर मिळाले, परदेशामध्ये जसे सक्तीचे कायदे राबवून, म्हणजे अत्यंत स्वच्छता, टापटीपपणा, म्हणजे प्रत्येक व्यक्ती जो परदेशात जाऊन ज्या गोष्टी करण्याची त्याची इच्छा असते, ते तुम्ही अत्यंत दर्जेदार तुमच्या निसर्गानं नटलेल्या या राज्यात, देशात सुद्धा करू शकता. पण तसं होत नाही, तसं होऊ दिलं जात नाही. प्रत्येक ठिकाणी करप्शन, भ्रष्टाचार, मग ते लहान मुलांपासून, मतदारांपासून, नागरिकांपासून, अधिकार कर्मचारी आणि नेत्यांपासून सगळ्यांमध्ये तो रुजला. म्हणजे एखाद्या सर्वसामान्य माणसाला सहज बांधकाम जरी करायचं असलं तरी संबंधित नगरसेवक आणि त्या भागाचा नगर अभियंता किंवा त्या व्यक्तीला पैसे खाऊ घातल्याशिवाय त्याचं काम होणार नाही. ही सामान्य माणसाची परिस्थिती. एखादा कुठला दाखला किंवा लायसन्स जरी काढायचं असेल, काय परिस्थिती असते?
जातीचा दाखला असेल किंवा अजून कुठली गोष्ट, काय परिस्थिती असते? एखादं तिकीट मिळवायचं असेल किंवा मतदान करायचं असेल, घ्यायचं असेल मतदान, काय परिस्थिती आहे? एखादा उद्योग व्यवसाय त्या ठिकाणी आणायचा आहे, जमीन पाहिजे, पाणी पाहिजे, काय प्रशासकीय त्यांना छळतात. एवढंच काय, कुठल्याही विकास कामाच्या दृष्टिकोनातून एखादा ठेकेदार एखादं काम करत असेल, अधिकारी कशा पद्धतीनं त्याला पर्सेंटेजचं टार्गेट, सगळीकडं आमदार फंडाचं, खासदार फंडाचं काम मागायला गेलं तरी तुम्हाला पैसे मागतात. ही आजची परिस्थिती आहे. म्हणजे भ्रष्टाचाराने पोखरलंय, स्वार्थाने पोखरलंय. एखादाच अधिकारी निष्ठावंत दिसतो, आहेत भरपूर, पण त्यांना त्या ताकदीनं काम करायचं जे स्वातंत्र्य असतं ते मिळत नाही. आणि 3 वर्ष एका ठिकाणी काम करायचं, अजून दर्जेदार होईल, पण 4-6 महिन्यात 1-2 वर्षातच तुमची बदली केली जाते. म्हणजे तुमचं सगळं डिस्टर्ब होतं, इतकं सुद्धा लोकांच्या लक्षात येतं. या सगळ्या गोष्टीतून, जाणीवेतून आता मात्र एक विचार करणं गरजेचं आहे, की जो विचार इथल्या मातीशी, माणसाशी आणि इथल्या विकासाशी निगडीत आहे, ते राजकारणापासून सुरू होतो, तो समाजकारणामार्गे माणसाशी त्याच्या गरजापर्यंत येऊन थांबतो. तो आज करताना कोणीच दिसत नाही. तुम्ही म्हणाल, तुम्ही इतकं निगेटिव्ह का बोलता? नेता कार्यकर्त्याचा राहिलेला नाही, पक्ष निष्ठावंताचा राहिला नाही, प्रामाणिकपणा पक्षात दिसत नाही. आज कोण कुणासोबत आहे, कोण कुणाच्या विरोधात आहे, हे कळायला मार्ग नाही. विचाराची कधीच राखरांगोळी झाली आणि कष्टाची किंवा प्रामाणिकपणाची कधी होळी ही लोक करतात का, ही सांगता येत नाही. म्हणून या व्यवस्थेला जोपर्यंत चांगल्या कामाचा, विकासाचा, डेव्हलपमेंटचा किंवा विचारांचा सुरुंग लागणार नाही आणि भ्रष्टाचारी किंवा घाणेरड्या विचाराची, मानसिकतेची इमारत उद्ध्वस्त होणार नाही, तोपर्यंत चांगलं त्या ठिकाणी उगवणार नाही. दर्जेदार पेराल तरच दर्जेदार उगवेल. निकृष्ट दर्जाचं पेराल, उगवायचं सोडा, तुम्हाला दिसण्याचं सोडा, जमिनीच्या वर सुद्धा येणार नाही, अर्थात उगवणार नाही. असं असेल तर मग काय करणार? याचा विचार होणं अपेक्षित आहे, याचा विचार करणं अपेक्षित आहे. कदाचित मला हे तुमच्या या सगळ्या जाणीवेतून दिसेल. खरंय की खोटंय? नक्की विचार करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. प्रामाणिकपणा शोधण्याचा प्रयत्न करतोय, तो मिळेल की नाही मला माहित नाही. तुमच्या आसपास असेल तर नक्की शोधण्याचा प्रयत्न करा. माझं पटतंय का? कमेंट करून सांगा. धन्यवाद.